हॅलो गाईज. मी अशी निवांत अशी बसले. सगळं झालं आहे, झाडू मारून झालं आहे, भांडी मांडून झालेत आणि मी निवांत अशी बसले. 6:30 वाजले ते बघू शकता तुम्ही. आणि माझं असंच लक्ष गेलं आणि वेदाने इथे हे लिचीचं क्यूट असं सुंदर झाड आहे. हे वेदाने लावलेलं तिथे बेडरूममध्ये खिडकीमध्ये लावलेलं. आणि तो आता बघा हे घेऊन आला आहे. वेदन काय करतोय? चिकनवाल्यांसारखं करू नको. चिकन कापायला चाललायस ना? नाही, झाड लावायला चाललेलं आहे. कुठे? मागे. चला चलो चला तर आपण झाड लावणार आहोत. मग आमच्या बिल्डिंगमध्ये तुम्हाला दाखवते किती छान छान झाड आहे. हे बघा, हे आमच्या सगळ्यात सुंदर असं बेलाचं झाड आहे. इतकं भारी आणि इतकं मोठं आहे ना बघा. इथे पूजा वगैरे पण आमचं होतो. ते बघा, इथे एक छोटंसं क्यूटचं बेलाचं झाड आलंय. बघताय तुम्ही किती भारी आहे. थोडंसं जण पाणी टाकायला पाहिजे. आता बाहेर काहीच ठेवू नका, सगळं पण देत ना पाणी रोज. हॅलो गाईस, मला काहीतरी दिसलं आणि ते तर अजून भारी आहे. मला पण बघायचं आहे का? हे बघा, अजून एक छोटं बेलाचं झाड आलंय. हे बघा, छान आहे ना वेदन. आपण हे बेलाचं झाड ह्याच्यात लावायचं का त्या कुंडीत? हे बाई ह्या कुंडीत येईल मी काढेल. हे बाई ह्या कुंडीत. कुठं? कुठली मातीची? पण मग त्यातली माती काढून मिक्स करून परत लावायला लागेल. आम्ही याचं फूल नाही तोडत आहे किंवा बघू शकता वेदन आपण झाड सुद्धा नाही तोडत आहे. ते कुठे आले बघा झाड कुठे उगून. तर आम्ही फक्त त्याचं थोडंसं एक फांदार तोडली आणि ती आम्ही लावणार आहे. त्याच्यापासून बघूया आपण कसं ते छान फुटतंय. असं तुम्ही तुम्हाला दाखवलं की आमच्या दुकानाची इथे सुद्धा वेदाने असंच लावलेलं. थोडं अंतर ठेवून लाव वेदान. तिकडे लाव ना, मध्ये पाहायच्या इथे तुझ्या. हां, हे मस्तपैकी झालेलं आहे आपलं प्लांटेशन करून आणि वेगवेगळी झाडं अशी मस्त आपण लावलेली आहेत. आता बघूया कसे ते मोठे होत आहे. चलो बाय बाय गाइस. बाय बाय गाइस. वेदा.